नमस्कार. वी ऑल फूडीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. नाश्त्यासाठी आज आपण बनवत आहोत ज्वारीच्या पिठाचे दिरडे. अगदी खुसखुशीत आणि पौष्टिक असे दिरडे आज आपण पाहणार आहोत. हे दिरडे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी खाऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणासाठी देखील अशा प्रकारचे दिरडे तुम्ही बनवू शकता. तर लगेचच आपण रेसिपीकडे वळणार आहोत. दिरडे बनवण्यासाठी अर्धा वाटी रवा घेतलेला आहे. 1.5 वाटी ज्वारीचं पीठ आपल्याला इथे घ्यायचं आहे. अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी दही देखील आपण ह्यामध्ये घेतलेलं आहे. ही तिन्ही पीठं आपल्याला दह्यासोबत एकत्र करून घ्यायची आहेत. त्यानंतर आपण दिरड्यामध्ये घालण्यासाठी एक बारीक कांदा कट करून घेणार आहोत. कांदा अगदी बारीक कापून घ्यायचा आहे. मीडियम आकाराचा एक कांदा मी इथे घेतलेला आहे आणि त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या देखील तशाच प्रकारे बारीक चिरून घ्यायच्या आहेत. सोबतच थोडीशी कोथिंबीर देखील आपण घालण्यासाठी चिरून घेत आहोत. तुम्हाला ह्यामध्ये काही भाज्या जर घालायच्या असतील तर त्या देखील तुम्ही घालू शकता. तर तिन्ही पिठं आणि दही आपण एकत्रित करण्याअगोदर कांदा, मिरची आणि कोथिंबीर जी कट करून घेतली होती ती आपण ह्यामध्ये घालून घेत आहोत. त्यानंतर हे सर्व पीठ आपण एकत्रित एकजीव करून घेणार आहोत आणि सुरुवातीला अर्धा ग्लास पाणी ह्या पिठामध्ये आपण घालणार आहोत. एक असा बॅटर तयार होतं जाडसर, तसंच आपण एक जाडसर असं बॅटर तयार करून इथे घेतलेलं आहे. दिरड्याची चव आणखी वाढावी ह्यासाठी आपण थोडेसे मसाले देखील ह्यात घालणार आहोत. अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे, अर्धा चमचा जिरे पावडर आपण घालायची आहे आणि चवीनुसार आपण मीठ देखील ह्यामध्ये घातलेलं आहे. हे सर्व पावडर मसाले बॅटरमध्ये व्यवस्थित एकत्र करून एकजीव होईपर्यंत आपण हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे बॅटर आपण झाकून 15 मिनिटासाठी साईडला ठेवून देणार आहोत. 15 मिनिटानंतर आपण बॅटर ज्यावेळेस दिरडे बनवणार आहे त्यावेळेस आपण बॅटर हे आपलं जे थिक होतं त्यामध्ये आणखी 1 ग्लासभर पाणी घातलेलं आहे. आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी थोडी अशी स्लरी पाहिजे आहे, कारण आपले हे दिरडे आहेत ते असे व्यवस्थित सर्व बाजूनी घालता यावे ह्यामुळे आपण थोडंसं जे हे बॅटर आहे ते असं पातळच ठेवणार आहोत. संपूर्ण तव्यावर बॅटर पसरून घेतल्यानंतर आपण एक झाकण ठेवून 5 मिनटं त्याला वाफ काढून घ्यायची आहे. झाकण ठेवल्यामुळे दिरडं एका बाजूनी व्यवस्थित शिजलं जातं. त्यानंतर आपण त्यावर तेल घालायचं आहे. जर तुमच्याकडे बटर किंवा तूप, साजूक तूप जर असेल तर ते देखील तुम्ही घालू शकता. आणि तुम्ही पाहू शकता एका बाजूनी व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे आणि छान त्याला जाळी देखील आलेली आहे आणि मस्त क्रिस्पी असं दिरडं इथे तयार झालेलं आहे. दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर, हिरव्या चटणीबरोबर, सॉसबरोबर तुम्ही कशाबरोबर देखील हे खाऊ शकता. तर ज्वारीचं दिरडं आपलं इथं एकदम रेडी आहे. तर कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी वी ऑल फूडीजला लाईक करा, सबस्क्राईब